जय श्री राधाकृष्ण. संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे. मी बनवणार आहे शेव उपमा. त्यासाठी आपल्याला हे सगळे साहित्य लागणार आहे. मी पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये फरसबी, गाजर, मटर आणि फ्लावर टाकून घेतलेलं आहे. या सगळ्या भाज्या थोड्या उकळून घेऊया आपण. आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये राई जिरीची फोडणी दिलेली आहे. राई थोडी जास्तच प्रमाणात घ्यायची आपण. आता राई थोडी जास्तच घेतलेली आहे मी. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेते मी. कांदा टाकून घेते. कांदा थोडा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण शेव टाकूया. शेव थोडी लालसर होईपर्यंत परतत राहूया थोडी. आता त्याच्यामध्ये आपण जे पाणी बॉईल केलेलं पाणी आहे, भाज्या आहेत, त्या सगळं टाकून घेऊया. फक्त एक लक्षात ठेवा की पाणी थोडं व्यवस्थित टाकून घ्या. थोडं प्रमाणात टाकून घ्या, नाहीतर या शेव सगळी मऊ होऊन जाते. आता पण थोडं चवीपुरता मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन ठेवूया. मी त्याच्यामध्ये आता मक्याचे दाणे घालणार आहे. तुम्ही भाज्या जेव्हा बॉईल करायला ठेवता तेव्हाही तुम्ही मक्याचे दाणे घालू शकता, पण मी विसरली म्हणून मी आत्ता टाकते. पण मक्याचे दाणे शिजून जातात भाज्यांमध्ये. सगळं भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये झाकण देऊन ठेवते. वाव, काय छान कलर आला. आपला कलरफुल उपमा रेडी आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.